नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्षातली पहिली आणि सर्वात मोठी मौनी अमावस्या ही 18 जानेवारी रविवार रोजी आहे, ज्याला माघ अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, मौन पाळणे, दानधर्म करणे आणि पितरांसाठी तर्पण म्हणजेच जल अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, ज्यामुळे पितृदोष दूर होऊन सुख समृद्धी येते. बघा, वर्षातली सर्वात पहिली आणि सर्वात मोठी मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी आहे. मौनी या शब्दातच त्याचा अर्थ दिलेला आहे. या दिवशी आपल्याला मौन पाळायचं असतं. म्हणजेच काय, बोलायचं नाही का? तर तुम्ही बोलू शकतात, परंतु जास्त न बोलता या दिवशी आपल्याला जेवढं मौन पाळता येईल तेवढं चांगलं असतं. अमावस्येच्या दिवशी दान धर्म, पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्व आहे. अमावस्या जशी लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाची असते, या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय, सेवा केल्या जातात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घरातील दरिद्रता, इडापिडा, घरात असलेली वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, बाहेरून आलेली बाधा, या सर्व काही गोष्टी काढून टाकण्यासाठी अमावस्या तिथी ही महत्वाची मानली जाते. घरातील वाईट बाधा, वाईट दोष, इडापिडा, दरिद्रता काढून टाकण्यासाठी, निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी या दिवशी अत्यंत प्रभावी असे उपाय केले जातात. आणि हे उपाय अगदी छोटे छोटे असतात. हे उपाय घरातील प्रत्येक जण करू शकतो. आपल्या घरासाठी, घराच्या प्रगतीसाठी, घरात असलेले अडथळे दूर करण्यासाठी, घरात एखाद्याला आजारपण असेल, काही करून आजारपण कमी होत नसेल, घरातली दरिद्रता जात नसेल, सर्व काही चांगलं आहे तरी लक्ष्मी घरात टिकून राहत नसेल, जर का घरात काहीतरी असल्यासारखं तुम्हाला भासत असेल, तर आवर्जून आपण हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळीच घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे. बघा, काहींच्या घरात खूप निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असते, वाईट बाधा आलेली असते. आपण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कुठे ना कुठे जात असतो. एखादी जागा, एखादं ठिकाण व्यवस्थित नसतं, चांगलं नसतं, तिथून आपल्या बरोबर निगेटिव्ह ऊर्जा घरात येऊन साठलेली असते. अशा बऱ्याच गोष्टी घरात असतात. त्यामुळे घरात दरिद्रता, आजारपण येत असतं, लहान मुलं आजारी पडतात किंवा त्यांना बाहेरची बाधा लागत असते. मग अशा वेळेस आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा आणि अगदी साधा सोपा उपाय घरात करायचा आहे. उपाय काय करायचा, कसा करायचा, याच विषयीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अमावस्या तिथी ही खास करून आपल्या पितरांसाठी समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात मौनी अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित आहे. अमावस्या हा दिवस पितरांना तृप्त करण्यासाठी, आत्मशुद्धीसाठी आणि पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी आपण भरपूर असे उपाय, सेवा करून आपण अनेक पापांपासून मुक्ती मिळवू शकतो. 18 जानेवारी रोजी आपल्याला जे पण काही उपाय करायचे असतील, अमावस्येचे आपण जे पण काही उपाय करणार आहोत ते रविवारी 18 जानेवारीच्या दिवशी आपल्याला करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी आपल्या शरीराची शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात न विसरता थोडंसं गोमूत्र, गंगाजल किंवा तुमच्याकडे हळद असेल हळद टाका, गोमित्र टाका, गोमित्र किंवा गंगाजल तुम्ही टाकू शकतात आणि याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. सर्वात अगोदर आपलं मन पवित्र, आपलं शरीर पवित्र करणं हे महत्वाचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाकीचे उपाय करायचे आहे. त्यानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, उंबरट्यावर पाणी शिंपडायचं आहे. बघा, रात्रीच्या वेळी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हे आपले पितर येऊन थांबलेले असतात. त्याचप्रमाणे आपले अतृप्त आत्मे किंवा अतृप्त असलेले अदृश्य आत्मे येऊन थांबलेले असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर थोडंसं पाणी शिंपडा. त्यानंतर घराचा दरवाजा, मुख्य उंबरटा आणि घराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. थोडंसं पाणी घ्या, पाण्यात हळद टाका, गोमूत्र टाका, या पाण्याने उंबरटा पुसा, दरवाजा पुसा, बाहेरचा परिसर तुम्ही स्वच्छ करून घ्या.
त्यानंतर या दिवशी न विसरता बघा, अमावस्या आहे, अमावस्या ही चांगली तिथी असली तरी वाईट तिथी देखील मानली जाते. म्हणजेच काय, या दिवशी वाईट गोष्टी या बाहेर फिरत असतात, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर फिरत असते, अतृप्त आत्मे या दिवशी बाहेर फिरत असतात. त्यामुळे आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी वाटीत 1 चमचा हळद घ्या. त्यात थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र टाका, गोमूत्र नसेल तर गुलाब पाणी टाका, स्वच्छ पाणी टाका. 1 कापराची वडी तुम्हाला कुचकरून त्यात मिक्स करायची आहे. थोडंसं अष्टगंध असेल तर अष्टगंध टाका आणि तुम्हाला याचा लेप तयार करायचा आहे. हा लेप तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला पसरवून लावायचा आहे. उंबरठा लाकडाचा असू द्या किंवा कडप्याचा असू द्या, सर्वांनी हळदीचं लेपन हे करायचं आहे. आणि हळदीचं लेपन अगदी सकाळी करायला जमलं नाही तर तुम्ही 8 वाजता 9 वाजता 10 पर्यंत तुम्ही हे करू शकतात. कारण हळदीचं लेपन केल्यामुळे घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं, सकारात्मक राहतं. घरात सकारात्मक लहरी प्रवेश करतात. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळदीमुळे वाईट बाधा घरात प्रवेश करू शकत नाही. हळद लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे श्रीहरी भगवान विष्णू असतात, म्हणजे असतातच. अमावस्या तिथी ही अशी तिथी आहे, या दिवशी मोठ्या प्रमाणात बाहेर नकारात्मक ऊर्जा ह्या असतात आणि ह्या ऊर्जा घरात येऊ नये, घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहावं, सकारात्मक राहावं म्हणून हळदीचं लेपन या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला छान अशी लक्ष्मीची पावलं काढायची आहे. छोटीशी रांगोळी तुम्ही काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला तुम्हाला 2 दिवे लावायचे आहे किंवा तुम्ही 1 दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. दिव्यामध्ये तुम्हाला जोड वाद घालायची आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल घालू शकतात. शक्य झाल्यास शुद्ध खायचं तूप घातलं तरी चालेल. तेल घालणार असाल तर यामध्ये चिमूटभर हळद घाला, 1 लवंग, 1 हिरवी विलायची, 1 कापूर तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. आता यानंतर सर्वात अगोदर आपल्याला 1 ताट घ्यायचं, यामध्ये 1 दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप घ्यायचा, हळदी कुंकू घ्यायचा आहे. आपल्याला अगोदर आपल्या उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या. त्यानंतर एका वाटीत हळद आणि कुंकू मिक्स करून ते ओलं करून घ्या. त्यात गुलाब पाणी टाका, स्वच्छ पाणी टाका, थोडंसं गोमतीर टाका आणि याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला 1 स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. यामध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत. खालून वर दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि या स्वस्तिकची देखील आपल्याला याच पद्धतीने हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला कुंकू ओलं करून 1 स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. बाजूला 2 उभ्या रेषा द्या, मध्ये 4 बिंदू द्या आणि याचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. आता हे सर्व करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणा, माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा आणि तुम्हाला हे कार्य करायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या घरात आपण जिथे पैसे ठेवतो, कपाटात जिथे पैसे ठेवतो त्या कपाटावर तिजोरीमध्ये आपल्याला 1 स्वस्तिक चिन्ह काढून याच पद्धतीने पूजा करायची आहे आणि आपल्याला श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपलं किचन जिथे आहे, आपण जिथे गॅस ठेवतो त्याच्या मागे जी भिंत आहे त्या भिंतीवर 1 स्वस्तिक चिन्ह काढायचं. याच पद्धतीने काढा आणि अशीच पूजा करा. त्यानंतर जिथे देवघर आहे, देवघराच्या पाठीमागची भिंत त्यावर 1 स्वस्तिक चिन्ह काढा आणि याच पद्धतीने पूजा करा. बघा, यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते, घरात असलेली अलक्ष्मी निघून जाते, घरात लक्ष्मीचा वास राहतो, घरातल्या अडचणी दूर होतात. यामुळे घरातील वातावरण हे शुद्ध पॉझिटिव्ह सकारात्मक राहण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करून बघा. ज्यांना शक्य असेल त्यांनी हा उपाय अमावस्या, पौर्णिमा, एकादशी आणि प्रत्येक गुरुवारी आवर्जून करा. यामुळे घरात सकारात्मक बदल तुम्हाला झालेले दिसून येतील. यामुळे घरातील वातावरण हे तुम्हाला पॉझिटिव्ह झालेलं दिसेल. यामुळे घरातील लोकांचं जे मन आहे किंवा घरातील लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती व्हायला चालू होईल. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे, घरात येणारे अडथळे यामुळे हळूहळू दूर होण्यास मदत होईल. आता यानंतर बघा, अमावस्या तिथी आहे आणि त्यातल्या त्यात वर्षातली पहिली मोठी अमावस्या आहे. त्यामुळे आपल्याला
आपण आपलं देवघर जिथे ठेवलेलं आहे त्या ठिकाणची जागा देवघर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. आता देवघर कसं स्वच्छ करायचं तर बघा, देवघर जिथे तुम्ही ठेवलेलं आहे जर का ते हलवता येत असेल तर तुम्ही थोडंसं सरकवून घ्या, पुढे सरकवा किंवा बाजूला सरकवा. देवघराच्या मागे बघा जाळे लटकलेले असतात, जाळे झालेले असतात, धूळ साठलेली असते, भिंतीला धूळ असते. तुम्हाला ती झटकून घ्यायची आहे. साफ करून स्वच्छ घर तुम्हाला देवघराच्या मागचा परिसर पुसून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे देवघराच्या वर जागा असते, त्यावर आपण बरंच सामान ठेवलेलं असतं, त्या ठिकाणी देखील धूळ साठलेली असते. त्या सर्व वस्तू तुम्ही काढून घ्या, तिथील देखील तुम्हाला धूळ पुसून घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुमचे देवघर तुम्हाला स्वच्छ हे करून घ्यायचं आहे. न लागणाऱ्या वस्तू असतील, तुटलेले फोटो असतील किंवा मूर्ती असतील तर तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि पाण्यात विसर्जित करून घ्यायचं आहे. तर असे छोटे छोटे उपाय तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.